तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षण जी.आर. वरनं जरांगेंचं समाधान अजूनही झालेलं नाहीये। अनेक बदल करून काढलेल्या जी.आर.चा पुन्हा एकदा अभ्यासकांकडनं अभ्यास केला जाणार आहे, माहिती घेतली जाणार आहे। जी.आर. मध्ये अजून त्रुटी राहिल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षणाच्या नवीन जी.आर. वरनं मराठा आरक्षण अभ्यासकांमध्येच मतमतांतर पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण जिंकलो, आता दिवाळी साजरी करा म्हणणारे मनोज जरांगे देखील जी.आर. वरती पूर्णपणे सहमत नाहीत का, असा सवाल उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, आता अनेक प्रश्न पडलेले पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटलांना कोणत्या अभ्यास समितीशी आता चर्चा करणार आहेत? आपण जर बघितलं तर काल दिवसभर मनोज जरांगे ज्या रुग्णालयात उपचार घेतात त्या रुग्णालयात दिवसभर वेगवेगळे अभ्यासक येत होते, आपलं मत मांडत होते आणि मनोज जरांगे यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की जे काही अभ्यासक असतील ते मला भेटायला या, किंवा त्यांच्याकडे काय गोष्टी असतील किंवा या नवीन जी.आर. मध्ये काय बदल असतील, काय चुकलं असेल तर सांगा। त्यामुळे एकंदरीत मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्या प्रमुख मागणी होती सरसकट, म्हणजे सगळे सोयरे कायदा, या सगळ्या गोष्टींची आदेश काढून मराठा हाच म्हणजे कुणबी आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी होती। सोबतच हैदराबाद गॅजेट लागू करण्याची एक मागणी होती। मात्र प्रत्यक्षात हैदराबाद गॅजेट लागू झालं असलं तरी सरसगट मराठा कुणबी असल्याचं किंवा ओबीसी मध्ये गेलं नाही असं म्हणता येईल। त्याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः या गोष्टीचा उल्लेख केला की हा जी.आर. सरसगट साठी नाही। असं असताना आता मनोज जरांगे हे जे आहेत तर वेगवेगळ्या अभ्यासकांची चर्चा करतायत। 7 ऑगस्ट रोजी म्हणजे सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी विखे पाटलांच्या अहमदनगरमध्ये सरकारचं म्हणजे मनोज जरांगे यांचं एक शिष्टमंडळ विखेंची भेट घेणार आहे आणि हे सगळे अभ्यासक विखेंना या सगळ्या जी.आर. मध्ये काय त्रुटी आहे, काय बदल करावे या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की 5 दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे यांनी जी.आर. वाचला, सगळ्या अभ्यासकांना तिथं दाखवलं, या सगळं काही ओके आहे का विचारलं, 1 तासाचा कालावधी घेतला, जी.आर. सगळ्या अभ्यासकांनी वाचला, खालच्या अभ्यासकांनी सगळं सांगितलं की हे सगळं ओके आहे। आणि आता मात्र जेव्हा जी.आर. निघालाय त्यानंतर अनेक अभ्यासकांनी या सगळ्या जी.आर. वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, इथपर्यंत की आपण जर बघितलं तर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलंय की टाचणी एवढं देखील या जी.आर.चा फायदा नाही, ही फक्त माहिती पुस्तिका आहे। आणि असंच अनेक अभ्यासक मत मांडतात। जे जरांगेंसोबत उपोषणाला 5 दिवस मुंबईत होते केदार यांनी देखील या सगळ्या गोष्टीवर आक्षेप घेतला, या जी.आर.चा फायदा होणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे आता ह्या सगळ्या टीका पाहता जरांगे हे देखील आता अभ्यासकांचं मत घेत आहेत, वेगवेगळ्या अभ्यासकांना बोलवत आहेत। त्यामुळे कुठेतरी जरांगे यांचं देखील आता समाधान झालेलं नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। हा जो जी.आर. आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं, यातून खरंच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का, हे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि मराठा आरक्षण अभ्यासकांमध्ये या गोष्टीवरून मतमतांतर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता गेल्या 3 दिवसांपासून ज्या पत्रकार परिषद होत आहेत मनोज जरांगे यांच्या, तर त्यात ते सतत बोलतायत की यात काही चुकलं असेल तर मी बदल करून घेईल, काही चुकलं असेल तर बदल करून घेईल। म्हणजे यामुळे देखील असा प्रश्न उपस्थित होतो की मनोज जरांगे यांना देखील आपण पूर्णपणे जी आपली हैदराबाद गॅजेट असेल किंवा जी आपली मागणी होती ती पूर्ण झालेली नाही, यात आणखी काही बदल करावे लागेल आणि त्यामुळे ते सतत या गोष्टीचा उल्लेख करतात। त्यामुळे या जी.आर. मधून खरंच मराठा समाजाला ज्या अपेक्षेने हे सगळं आंदोलन झालं तर ते मिळालं का, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।